टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्यभरातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतो। नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले। नांदेड परभणी या महामार्गावर शेतकरी जे आहेत ते सकाळपासूनच बसलेत आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे अशी या संपूर्ण शेतकऱ्याची मागणी आहे। आपण बघतोय मालेगाव चौकातील हे दृश्य आहे। या ठिकाणी महिला असतील पुरुष असतील अख्ख्या कुटुंबासह शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करताना पाहायला मिळतात। छोटे छोटे मुलं सुद्धा आपल्या आईसोबत या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले। एक चिमुकली शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी आपलं मनोगत व्यक्त करताना या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर आमची बापदादाची जमीन आहे, तीच जमीन जी आहे ती आमची पोशिंदा आहे, त्या जमिनीवर आम्ही जीवन जगतोय। शक्तीपीठ महामार्गाला जमीन गेल्यानंतर आम्ही करायचं काय, खायचं काय असा प्रश्न जे आहे तो या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आणि त्याचमुळे जे आहे ते शेतकरी जे आहे ते जोरदारपणे या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसापासून जे आहे ते शेतकरी सातत्याने या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतात। अनेक आंदोलन केली, अनेक निवेदन दिली, मात्र अजून सुद्धा शक्तीपीठ महामार्ग रद्द न झाल्याने शेतकऱ्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली। या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करताना सुद्धा काही मान्यवर पाहायला मिळतात। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे ही जी आहे ती प्रमुख मागणी या शेतकऱ्याची आहे। आपण बघतोय हा संपूर्ण रस्ता आहे जो तो गेल्या काही तासापासून बंद करण्यात आला आहे। मोठी रांग या ठिकाणी वाहनाची लागली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जे आहे ते पोलिसांच्या वतीने असा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे अशी भूमिका या एकंदरीत सर्व शेतकऱ्याची आहे। मात्र शासनाने जे आहे ते अजूनही याबाबत कोणताही सकारात्मक निर्णय शेतकऱ्याच्या बाजूने न घेतल्याने शेतकरी जे आहे ते दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळतात। पर्यायी रस्ता असताना शक्तीपीठ महामार्गाचा घाट सरकार का घालते अशी भूमिका सुद्धा या ठिकाणी शेतकरी मांडताना पाहायला मिळतात आणि आंदोलक शेतकरी जे आहे ते आता आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मालेगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।